जय महाराज भावांनो. तर काय विषय बघा बाबा, जग काय करायला तुम्ही काय करायला बघा बाबा. हां अजून पण निवांत कट्ट्या बसून ह्याच्या गाडीनं त्याच्या गाडीवरनं इकडे जा तिकडे जा, कामाधंद्याचं काय नाही, घरात लागल्यात राबायला. जरा घरात लक्ष द्या. माझा सांगायचं का संबंध नाही, पण असं वाटायला लागली की आत्ताच माझ्या जवळचीच तशी उदाहरणं आहेत. त्यामुळे मी सांगायला लागलोय की जरा घरात लक्ष द्या. आई वडील काय करायला बघा. काय तुम्ही असंच गरिबीत आयुष्य काढणार आहे, बदल काय करणार नाही. भावा गरिबी लय वाईट असत्या. सिरियस सांगतो, आम्ही त्या झळीतनं आलोय. मला माहीत आहे सगळं. म्हणजे मम्मीनं काय केले, पप्पानं काय केले, माझं मला माहीत आहे. आणि मी वैयक्तिक जगाचं उदाहरण देत नाही, मी माझं उदाहरण देतो. शिळा भात खाऊन दिवस काढलेला माणूस आहे आपण. दुसऱ्याने जुनी दिलेले कपडे वापरलेत मी, आणि आता माझ्याकडे कपाट भरणार नाही एवढे कपडे आहेत. पण मी माझं आयुष्य टर्निंग पॉईंट केलेला आहे. कुठलं टर्निंग पॉईंट झालं ती बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. आमची मी मला काय म्हणते, केल्याने होत आहे, आधी केलं पाहिजे. पण ते केल्यानंतर समजणार हो होणार आहे का नाही, ते त्यासाठी करायला पाहिजे. त्या भावानं फुकट मी सिरियसली मनापासून सांगते भावानं की तुम्ही फुकटचा वेळ वाया घालू नका अजिबात. कामाधंद्याचं शिक्षणाचं काय ते बघा आणि लवकर काय ते निर्णय घ्या. तुमचा आजचा निर्णय की तुमचं उद्याचं भविष्य ठरवू शकतंय. तुमची काही स्वप्न नसतील तर तुमच्या आई वडिलांची काही ते स्वप्न तुमच्याकडनं आहेत. जास्त काय लेक्चर देणार नाही आपण. जय महाराष्ट्र.